विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळते। भाजपच्या वाट्याला 12 जागा येतील तर उर्वरित जागा मित्रपक्षांना जातील अशी सध्याची माहिती आहे। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, फॉर्म्युला कसा समोर आलाय? एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आपल्याला खलबत होताना दिसत आहेत आणि त्याच अनुषंगाने पाहायचं तर एक प्राथमिक फॉर्म्युला हा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या संख्याबळानुसार या सगळ्या या संदर्भात समोर येताना दिसत आहेत। प्रामुख्याने जे सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडनं संबंधित विधान परिषदेच्या जागेवर आपल्याला दावा होताना दिसतो आहे। भाजपच्या सूत्रांनुसार जर का पाहायचं तर भाजपच्या वाट्याला ह्या जवळपास 12 जागा, तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येताना दिसत आहेत। एकूणच काल देखील आपण पाहिलं, समन्वय समितीची बैठक होताना दिसलेली होती, यावर देखील प्राथमिक चर्चा ही काल होताना दिसलेली आहे। मात्र यामध्ये प्रामुख्याने पाहायचं तर काही जागांमध्ये भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल ही आपल्याला होताना दिसू शकते। प्राथमिक फॉर्म्युला आहे, यामध्ये बदल देखील आपल्याला होताना बघायला मिळू शकतो आणि त्यामुळे एकूणच कुठेतरी जागांमधला जो फरक आहे तो देखील बदलताना दिसेल। मात्र प्राथमिक जो फॉर्म्युला पाहायचा तर सध्याला आपला हा दिसतो आहे, कदाचित यामध्ये बदल देखील होताना दिसेल। धन्यवाद अभिषेक, ताजी माहिती जाणून घेत राहू। तर प्राथमिक चर्चेनुसार किंवा सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला 12 जागा, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सध्याची माहिती आहे।